नमस्कार, मी जया. जया रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत एकदम चविष्ट आणि कुरकुरीत उपवासाचे भजे. उपवासाचे भजे एकदम खायला चविष्ट लागतात आणि खूप भारी पण लागतात आणि खूप पटकन बनतात ही रेसिपी. चला तर रेसिपीकडे वळूया. इथे मी भजे बनवण्यासाठी 2 कच्चे बटाटे घेतलेले आहे. साल काढून घ्यायची आहे त्यांची. त्यानंतर ते किसून घ्यायचे आहे. ही रेसिपी इतकी पटकन बनती आणि इतकी खायला पण इतकी चविष्ट लागते ना, तुम्ही ही सहज बनवू शकता. आणि अजून छान छान रेसिपी बघण्यासाठी जया रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा. हे बघा, मी इथे बटाटे किसून घेतलेले आहे. बटाटे किसल्यानंतर त्याच्यात पाणी टाकायचं आणि धुवून घ्यायचं आहे किस. हे बघा, इथे मी बटाटे किसून झालेले आहे. पाणी टाकून आता मी किस धुवून घेणार आहे आणि त्याच्यात थोडं पण पाणी नाही ठेवायचं आहे. त्यामुळे मी असं हाताच्या साहाय्याने याला असं पिळून घेतलेलं आहे. हे बघा, किती पांढरा शुभ्र किस दिसतो आहे आपला बटाट्याचा. त्यानंतर त्याच्यात मिरची पेस्ट टाकायची आहे, मिरचीची कुटून. त्यानंतर मी भगरीचं पीठ टाकलेलं आहे 1 वाटी. 1 चमचा मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि 1 चमचा शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. त्यानंतर हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं. चांगलं एकजीव झालेलं आहे. 5 मिनिटं ठेवायचं. इथे मी तेल गरम करायला ठेवलं होतं. त्याच्यात मस्त असे भजे काढून घ्यायचे आहे. भजे मोठले नाही तर बारीक बारीक भजे काढायचे आहे. बारीक भजे खायला खूप कुरकुरीत लागतात. तुम्ही बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे इथे मी भजे काढत आहे. सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला भजे कुरकुरीत भाजून घ्यायचे आहे, तळून घ्यायचे आहे. आता आपले भजे तळलेले आहेत, तर आपण आता याला काढून घेणार आहोत. आणि अशाच प्रकारे मी संपूर्ण भजे तळून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर का आपल्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे अजून छान छान रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. बघा, मी सर्व भजे तळलेले आहे आणि भजे तुम्ही बघू शकता व्हिडिओत किती भारी आणि एकदम सुंदर दिसतच आहे, पण खायला पण इतके चविष्ट झाले आहेत. एकदम कुरकुरीत खूप भारी झाले होते भजे. तुम्ही ह्या उपवासात ही रेसिपी नक्की ट्राय करा. एकदम भारी झाले होते. तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा छान छान.